नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्यासाठी सुरू झालेलं आंदोलन अचानक वाकडी वाट करून आता मुसलमानांच्या आरक्षणाच्यासाठी सुद्धा आवाज उठवताना दिसलं तर तुम्हाला अजिबात आश्चर्य वाटता कामा नये। मराठ्यांच्या आरक्षणाच्यासाठीचा जो चेहरा आहे त्या चेहऱ्याच्याकडूनच तशा प्रकारचे संकेत मिळाले आहेत। मनोज जरांगे हे विद्यमान मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करतात आणि त्यांना मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठीची प्रचंड चिंता लागलेली आहे। मराठ्यांचं आरक्षण अधांतरी असताना मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठी जरांगेंना लागलेली चिंता ही सध्याच्या एकूणच आंदोलनाच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित करते। मराठ्यांचं आरक्षण मिळालं नाही मिळालं, पण त्यापेक्षा मुसलमानांचं आरक्षण जरांगेंना अधिक जवळचं वाटू लागलं का? जरांगेंच्या 4-2 आंदोलनामध्ये मुसलमानांनी पाणी काय वाटलं? जरांगेंना त्यांच्याविषयी इतकी काळजी आणि त्यांच्या आरक्षणाच्या विषयी नवं आंदोलन उभारण्याची इच्छा का जागृत व्हावी? मुसलमानांचं आरक्षण हे पूर्णतः घटनाबाह्य आरक्षण आहे। त्यांना मिळणारं आरक्षण हे धर्माच्या आधारावर हवंय आणि ते मिळणं शक्य नाही। असं असताना सुद्धा सगळ्या मराठ्यांना कुणबी करायला निघालेले जरांगे आता मुसलमानांनाही आरक्षण देऊ पाहतायत। हा वैचारिक गोंधळ जरांगेंचा कधी संपणार आहे? जरांगेंच्या आंदोलनाचे मूळ हेतू हे मागे पडले आहेत का? आणि प्राप्त स्थितीमध्ये मुसलमानांच्या आरक्षणाची मागणी लावून धरत ते अखिल मराठा समाजाला आपल्या सोबत आणू शकतील का? मुळातच मराठ्यांना आणि त्यातही सगळ्या मराठ्यांना जरांगेंचं आंदोलन पटलेलं नाही। सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करण्याची जरांगेंची मागणी सगळ्या मराठ्यांना अर्थात सरसकट मराठ्यांना मान्य नाहीये। हे जरांगेंना ठाऊक आहे की नाही परमेश्वराला ठाऊक, पण प्राप्त स्थितीत मागणी रेटून धरण्याच्यासाठी आंदोलनाचा एक नवा टप्पा ते जाहीर करतात। त्यांच्या सभांना गर्दी होतीये। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या येण्या जाण्याच्यासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होतात। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाचं, या सभाच्या साठीचं, संमेलनांच्या साठीचं नियोजन कोण करतंय, पैसा कुठून येतोय हे प्रश्न विचारलेलं जरांगेंना आवडत नाही। गाव पैसा देतंय असं सांगून ते उत्तर द्यायचं टाळतात। खरं कितपत बोलतात तेही तपासावं लागेल। प्राप्त स्थितीमध्ये मात्र आंदोलन मराठ्यांसाठी आणि त्यात सुद्धा गरजवंत मराठ्यांसाठी असताना त्यात मुसलमानांचं आंदोलन आणि मुसलमानांचं आरक्षण घुसवण्याची गरज काय होती? मनोज जरांगे हे मराठ्यांचे नेते असताना त्यांना आता सगळ्यांचेच नेते होण्याची हौस आहे का, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो। पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न असा आहे की आधी स्वतःच आंदोलनाचं आणि त्यात सुद्धा आरक्षणाचं काही निश्चित नसताना दुसऱ्या समाजाच्या, त्यात सुद्धा मुसलमानांच्या धार्मिक आरक्षणाची पुडी सोडण्याची गरज काय होती? अशा प्रकारच्या विविध मुद्द्यांसह आजच्या चर्चेत आपण आपल्या सोबत मान्यवर कोण जोडून घेतले त्याचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। जे प्रश्न या चर्चेमध्ये माझ्या प्रस्तावनेत आलेले आहेत ते मराठा समाजाच्या अंतर्गत उपस्थित झालेले प्रश्न आहेत। समाजातला एक घटक हा प्रश्न विचारू पाहतोय। जरांगेंचे समर्थक प्रश्न विचारणाऱ्यांना शिवीगाळ करतात असा आरोप वारंवार होत असतो। आपल्याला समाज माध्यमात त्याचे अनेक पुरावे सापडत असतात। या संपूर्ण धाकधपटशाहीचा एक अनुभव मला सुद्धा आहे आणि त्या अनुभवाद्वारे मी हे सांगू इच्छितो की जरांगेंच्या आंदोलनाच्या संदर्भात प्रश्न विचारले तर येणारी प्रतिक्रिया ही अत्यंत मानहानिकारक असते। वैचारिक लढा वैचारिक पातळीवर लढणं अपेक्षित असताना, आरक्षणाचं आंदोलन कायदेशीरदृष्ट्या चालवलं जाणं अपेक्षित असताना तसं होताना जरांगें समर्थकांकडून दिसत मात्र नाही। ही वस्तुस्थिती आहे। त्याला समोर ठेवत आजची चर्चा करणं गरजेचं आहे, कारण मुसलमानांचं आरक्षण हा विषय मराठ्यांच्या आरक्षणाच्या पेक्षा अत्यंत वेगळा आहे आणि ज्या जरांगेंना मराठ्यांचा नेता व्हायचं आहे त्यांना मुसलमानांचाही नेता व्हायचं आहे का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी पटकन आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत जरांगेंचे समर्थक म्हणून आपल्याला परिचित असलेले डॉक्टर सुदर्शन तारक आहेत। जरांगेंच्या भूमिकांच्या बाबत विश्लेषणात्मक वक्तव्य करणाऱ्या मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत मुसलमानांच्या आरक्षणाचे समर्थक
म्हणून निजाम शेख आहेत. मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न पटकन तेजस्विनीताई आपल्याला आहे. तेजस्विनीताई, माझी प्रस्तावना आपण ऐकली असेल. ज्या स्थितीमध्ये मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन पुढे सरकणं अपेक्षित होतं त्याला आता मराठ्यांना सरसकट कुणबी करा अशी नवी वळणवाट लाभली आणि या नव्या वळणवाटेत आता मुसलमानांचं आरक्षण आलं. अशा पद्धतीनं मराठ्यांच्याच आरक्षणाचं मूळ आंदोलन हरवून जाईल अशी भीती काही जणांना वाटते. तुम्हाला तशी वाटते का? तुमची प्रतिक्रिया काय आहे? नमस्कार. प्रथमतः मी वारंवार हेच सांगत आलेले आहे की मराठा ह्या आरक्षणासंदर्भात न बोलता कुणबीकरण ह्या आरक्षणासंदर्भात बोललं जात आहे. कुणबीकरणाचा जो काय आतापर्यंत घाट घातलेला आहे जरांगेंनी, त्याच्यामुळे मराठा जो 96 कोळी जातीवंत मराठा आहे तो मागे पडलेला आहे. त्याच्या तर आरक्षणाचा कुठेच उल्लेख नसताना आता नवीनच डोक्यामध्ये घेतलेला आहे की मुस्लिम धर्माला आरक्षण देण्याचा. तर मी मागेही तुम्हाला एकदा सांगितलेलं आहे की आरक्षण हे धर्माला नसतं, जातीला असतं. बरोबर आहे. तर पहिला आपल्या वाट्यामध्ये काय आहे किंवा आपण ज्या वाटेत आता चाललेलो आहोत ना त्या वाटेमध्ये किती खडतर प्रवास आहे हा त्यांनी बघितला पाहिजे. ते न बघता ते ह्या फंदीवरून ह्या फंदीवर, ह्या फंदीवरून ह्या फंदीवर जात आहेत. वारंवार मी हे सांगत आलेले आहे की तुम्ही तुमच्या भूमिकेशी ठाम नाही आहात. राजकारण करायचंय का तुम्हाला तर तुम्ही खुलेआम राजकारण करा. समाजाला वेठीस धरू नका. तुमच्या या सर्व गोष्टींमुळे समाज आज पूर्णपणे वेठीस धरला गेलेला आहे. वाहवत चाललेला आहे समाज आणि आज तुम्ही नुकसान केलेलं आहे समाजाचं. मराठा समाजाचं नुकसान फक्त आणि फक्त जरांगे पाटलांनी केलेलं आहे. कारण नसताना कुणबीकरणाचा डाव त्यांनी घातलेला आहे. डाव आता सक्सेस होत नाही म्हणून वेगवेगळ्या जातींना धर्मांना एकत्र करत आहेत आणि प्रत्येकाच्याच लढ्याला ते उभे राहत आहेत आणि हे आम्हाला कधीही मान्य नाही आणि कधीही मान्य होणार सुद्धा नाही. त्यांनी पहिलं आपण जे काही करतोय ना पहिला ते केलं पाहिजे. हो, ते न करता वारंवार दुसरंच काय करत असतात. ते फालतूपणा चाललाय हा सगळ्या आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करतायत ते पूर्णपणे. तेजस्विनी चव्हाण यांची अत्यंत उद्विग्न अशा स्वरूपाची ही प्रतिक्रिया. या त्याच तेजस्विनी चव्हाण आहेत ज्या आपल्या या चर्चांमध्ये वारंवार एक वेदना व्यक्त करत असतात की मराठ्यांना शिक्षणामध्ये रोजगारामध्ये समान संधी मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठीचं मूळ मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळण्याच्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत अनेकदा लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतलाय. पण आत्ताच्या घडीला जे काही जरांगेंचं चाललंय त्याच्याबद्दल त्यांची आलेली प्रतिक्रिया अत्यंत उद्विग्न होती. मला तेजस्विनीताई आपल्याला सरळ आणि स्पष्ट विचारायचं आहे की आपण इतक्या थेट जी भूमिका घेता त्याच्यानंतर तुम्हाला काय अनुभवायला येतं? जरांगेंचे समर्थक तुमच्या बद्दल आणि तुमच्या एकूणच भूमिकेबद्दल ज्या व्यक्त करणाऱ्या भावना ज्या शब्दात मांडतात त्यांनी तुम्हाला दुःख होतं का? दुःख होणार ना. दुःख कोणाला नाही होणार. आज तुम्ही जर ज्या भाषेमध्ये बोलत आहात तुमच्याच मराठा समाजाची मी महिला असून जर तुम्ही इतकं लेवल सोडून जर बोलत असाल तर मलाही दुःख होणार, मलाही वाईट वाटणार. पण हा लढा समाजाचा आहे आणि मला हा लढला पाहिजे म्हणून आजपर्यंत मी इथं बसलेले आहे किंवा मी वारंवार ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि माझा मुद्दा हा मी कायद्याला धरून बोलत आलेली आहे आणि कायद्याला धरूनच बोलत राहणार आहे इथून पुढे. जोपर्यंत आमच्या मराठा समाजाचा म्हणजे 96 कोळी मराठा या समाजाचा जीवात जीव असेपर्यंत आम्ही आमचा लढा कायमस्वरूपी ठेवणार आहोत. तुम्ही आम्हाला कितीही निग्लेक्ट करा, काहीही बोला, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला, पण आम्ही आमचा लढा कायमस्वरूपी करणार आहोत. बिलकुल बिलकुल. तेजस्विनी चव्हाण यांची ही भूमिका आपण नोंदवून घेतली आहे. पटकन सुदर्शन तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. डॉक्टर सुदर्शन तारक, मराठ्यांचं आरक्षण एका बाजूला लढलं जात असताना पहिला टप्पा मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या साठीचा आता मागे टाकत तुम्ही सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबीपर्यंत आंदोलन आणलं असताना आता यात हे मुसलमान आरक्षण घालायची काय गरज होती? 4-2 ठिकाणी मुसलमानांनी आंदोलनाला पाठिंबा काय दिला, पाणी काय दिलं, तुम्ही लगेच मुसलमानांच्या आरक्षणाच्यासाठी मराठ्यांनी उभं राहावं अशी भूमिका घ्यावी? हे पटलेलं नाहीये अनेकांना आणि पटलेलं नाहीये हे माझं मत नाहीये. जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. हा सूर्य, हा जयद्रथ. प्रथमतः जय जिजाऊ. नमस्कार जय जिजाऊ. आपल्या निवेदनामध्ये आपण काही विश्लेषण केलं आणि आमच्या भगिनी ताईंनी जे काही विश्लेषण केलं, खरं तर मला ताईचा हसू येतंय की ताई नेमकं कोणाची बाजू मांडतात. हे स्वतः त्यांची बाजू नसावी, त्यांची जी काही बोलण्याची पद्धत आणि जे शब्द आहेत ना ते बोलवता धनी कोणीतरी वेगळा असावा असा मला नक्की संशय येतोय. मुळात मराठा आरक्षणासाठी मराठ्यामधले सुदर्शनजी जी आपण आपली भूमिका मांडताय पण एका महिलेचा हा अपमान आहे.
तेजस्विनी चव्हाण आज इतक्या पोटतिडकीनं बोलतायत अशातला भाग नाहीये. डॉक्टर तारक त्या वारंवार तसंच पद्धतीनं पोटतिडकीनं मुद्द्याला धरून बोलतात. तुम्ही एका महिलेला सरळ असं म्हणता की तिची भूमिका ही कोणीतरी इतर मांडतंय, कोणीतरी दुसरा बोलतोय, ही तिची भूमिका नसावी. डॉक्टर तारक बरं नाही असं म्हणणं, आणि आपल्या समाजातली महिला आहे ही. बरोबर आहे ना. मी कुठं काय म्हटलं, त्यांना नाव नाही ठेवलं, माझी भगिनी म्हटलं ना मी. मुळात लक्षात घ्या, त्यांनी जे शब्द वापरले. मला बोलू देता काय? मी तुमच्या वेळेस काहीच बोललो नाही. जी सुदर्शन तारक यांना आपण वेळ दिलाय, आपण त्यांचं म्हणणं पूर्ण आणि शांतपणे ऐकूयात. पटकन तारकजी, आपण आपलं म्हणणं मांडावं. मुळात मराठा हा समाज पूर्वी कुणबी होता, आपण बऱ्याच चर्चांती झालेला आहे, आणि 67 पर्यंत कुणबी होता. त्यामुळे वेगळं काय आरक्षण मागत नाही आम्ही आमचं मूळ हक्काचं आरक्षण आम्हाला परत द्यावं, हा मुद्दा घेऊन आम्ही चाललेलो. यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत ते मराठा समाज सगळा सरसगट मराठा जो आहे ते सुद्धा त्या ऑलरेडी पहिल्या कुणबी होतात, ओबीसी मध्ये होतात. त्यांच्या हक्कासाठी आम्ही गरजवंताचा लढा म्हणून आम्ही माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये चालतो. स्वतः जरांगे पाटील म्हणतायत मी कोणाचा नेता नाही, समाजाने मला पुढे केलेलं आहे आणि समाजाचा मी मुलगा आहे. मुलाचं काम आहे इतर भावंडांना सोबत घेऊन जाणं, आणि ते काम करतायत. ते स्वतः ऍक्सेप्ट करत नाहीत की मी नेता आहे म्हणून, किंवा आम्ही सुद्धा कुणीही समर्थक म्हणत नाही की बाबा जरांगे पाटील स्वतः म्हणतायत नेता आहे म्हणून. हे सगळं कुणीतरी असावं. 58 मोर्चे, क्रांती मोर्चे किंवा ठोक मोर्चे, मूक मोर्चे निघाले, याला नेतृत्व नसल्यामुळे ह्या आरक्षणाची दिशा आणि दशा झालेली होती. आज त्याला एक पद्धतीचं चांगलं नेतृत्व मिळत आहे. सर्वसामान्य घरातील कुटुंबातील माणूस हा जर गेल्या 20 वर्षापासून आरक्षणाचा लढा लढतोय, आणि 20 वर्षाचे हे फलित आहे की समाजाने त्यांचं कार्य पाहिलंय, त्यांची समाजाप्रती तळमळ पाहिली, आणि मग समाजाने त्यांना स्वीकारलेला आहे. आता हा जो मुद्दा तेजस्विनीताईंनी सांगितलेला आहे की राजकारण करायचंय, बिलकुल नाही. राजकारण करायचं असेल तर 20 वर्षापूर्वीच त्यांनी राजकारणात उडी मारली असेल, राजकारणाला सुरुवात केली असेल. मुळात त्यांना कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं नाही, ते कोणत्या पक्षाशी निगडीत नाही किंवा कोणताही पक्ष त्यांना करायचा नाही. त्यांना फक्त एकच त्यांचं आयुष्यामधलं ध्येय आहे, ते म्हणजे फक्त मराठ्यांना आरक्षण मिळावं. आणि मराठी हे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेले आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षणाचं हे महत्वाचा मुद्दा आहे. राहिला प्रश्न, तुम्ही वारंवार मुस्लिम आणि मराठा हे जोडलंय, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अनेक मुस्लिमांचं कर्तव्य, स्वतः शिवाजी महाराजांचं चित्र जर पाहिलं तर मीर मोहम्मद नावाच्या मुसलमान चित्रकारांनी काढलेले, जे आज आपण पाहतो. ते सगळा इतिहास तुम्हाला काय सगळ्या जगाला माहिती आहे. मला मुळात एक म्हणायचंय, त्यांनी पाणी वाटप केलं किंवा नाही केलं हा त्यांचा समाजाप्रती असणार. कोणता तरी आमचा मोठा भाऊ आहे, आणि मोठा भाऊ कुठेतरी त्यांचा हक्क अधिकार मागतोय, आणि तो हक्क अधिकार त्याला मिळावा म्हणून आपण खारीचा वाटा, जसं राम सेतू बांधताना खारीना तिचा आपल्या तोंडामध्ये जेवढं काही दगड उचलला जाईल तेवढं तिनं टाकण्याचं काम केलं, तशा प्रकारचे इतर सगळे समाज बांधव जे बहुजन समाजामधले आहेत, 18 बगड जातीचे आहेत. फक्त काय मुसलमानांनीच केलंय, माळ्यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली आहे, माळी समाजांनी सुद्धा मदत केलेली आहे, कोळी, धनगर सगळ्याच. डॉक्टर आपण म्हणता आहात की इतर समाज मराठ्यांना मोठा भाऊ मानून मदत करतायत, पण मग ते मोठा भाऊ मानून मदत करत असतील तर मग त्याच्या बदल्यात त्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी उभं राहण्याची ही वेळ आहे का? आधी मराठ्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीचा असलेला लढा यशस्वी करावा, मग मुसलमानांच्या आरक्षणाची चर्चा होईल. मी आपल्या सोबत असलेल्या मुसलमान आरक्षणाच्या समर्थकांपर्यंत पोहोचणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही जी भूमिका मांडली त्याच्यावर एक पटकन तेजस्विनी चव्हाण यांचं उत्तर घेतो. तेजस्विनीजी, जी भूमिका मांडली जाते ती पटणारी आहे का? जरांगेंनी आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणावर लक्ष अधिक द्यावं का इतर सगळ्यांच्यासाठीची चर्चा करावी? मग त्यात वंजाऱ्यांची चर्चा कधीतरी येते, मग त्यांच्याकडे इतर मागासांची अजून काही भूमिका असेल ती येते. सगळ्यांच्याच बाबतीत ते बोलत असतात. आता त्यांनी अधिक कोणावर बोलत राहिलं पाहिजे? त्यांनी खरं तर मराठा समाजाच्याच आरक्षणावरती ठाम राहिलं पाहिजे होतं, आणि ठाम राहणं गरजेचं होतं. मुळात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पण ते ठाम नाहीत. आता त्यांच्या डोक्यात वेगळीच म्हणजे गोष्ट आहे की कुणबीकरण. कुणबी मी मागेही सांगितलेले, शेतकरी म्हणजे कुणबी हे आम्हाला मान्य आहे, पण मराठाच हा शेतकरी शेती करत होता हे कदापि मान्य होऊ शकत नाही. कारण की प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक
जातीमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे शेती आहे, प्रत्येकाचे दाखले वारंवार निघालेले आहेत आणि तुम्हीही बघितलेले आहेत की दाखले निघतायत, तर तुम्ही अजूनही ह्यांनी हा हट्ट सोडलेला नाही आणि सरसकट हे होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही तर तुम्ही लिगल बाजू बघा, तुम्ही लिगल बाजू बघत नाही, तुम्ही भावनिकरित्या जात आहात. अजूनही वारंवार आम्ही सांगत आहोत तुम्हाला की तुम्ही लिगल पद्धतीने जावा, कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टी मागा ना. तुम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन सर्व गोष्टी करताय. बरं, मराठा समाजाच्या नावाखाली तुम्ही की नाही बाकी सर्व समाजाला, सर्व जातींना एकत्र करताय, ठीक आहे, करा, काही अडचण नाहीये, पण त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो काय केंद्रबिंदू होता तो आता कुठेतरी विस्कळीत झालेला आहे आणि अन्यर्थ ह्याच्यातला थोडा घास त्याच्यातला थोडा घास हे खाणं चालू आहे सध्या तरी. हे माझं म्हणणं आहे. तेजस्विनीजी, निजाम शेख आहेत आपल्यासोबत, ते ऐकतायत या चर्चेत, ते सहभागी झाले आहेत. निजामभाई, मला वाटतं की आतापर्यंत झालेली चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असेल, तुमचा माईक सुरू असेल, तुम्ही उत्तर देताना समोर बघून, कॅमेऱ्यात बघूनच पूर्णपणे बोलायचं आहे, माझी आपल्याला अशी विनंती असणार आहे. आणि आता माझा आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, निजाम शेख, ज्या पद्धतीनं जरांगे आता मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठीचं नेतृत्व करू पाहतायत, किंबहुना ते सगळ्या मराठ्यांना सांगतायत की मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठी उभं राहिलं पाहिजे. जे शब्द होते जरांगेंचे ते आपल्याला आठवत असतील, जो आपल्या सोबत आला त्याच्यासाठी लढा, जो सोबत नाही आला त्याच्यासाठीची भूमिका घेण्याची गरज नाही. निजाम शेख, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण याचा उत्तरही द्यावं की तुम्हाला मनोज जरांगे हे मुसलमान आरक्षणाचे नेते म्हणून चालणार आहेत का? जय महाराष्ट्र. मी शेख निजाम, बीडवरनं. नमस्कार, जय महाराष्ट्र. साहेब, आपण जे आता आम्हाला प्रश्न विचारला त्याबद्दल स्पष्टपणे सांगू इच्छितो. काल जरांगे पाटलांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली आणि ती सभा त्यांनी मुस्लिमांसाठी नाही घेतली, ती त्यांनी मराठा आरक्षण मिळावं. आणि आतापर्यंत मराठा आरक्षण हे इकडे तिकडे वळलेलं होतं, पण आम्हाला असं आता असं वाटतं की जरांगे पाटलांच्या नियतीमुळं, त्यांची जी नियत आहे ती स्पष्ट आणि साफ आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की जे गरजवंत मराठा आहेत, तुम्ही त्यांचे बॅनर बोर्ड सगळे पहा साहेब, त्यांच्या स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे की गरजवंत मराठा. आणि ते आरक्षण कुणाला, कुणबी सर्टिफिकेट हे कुणाला मागतात की जे गरजवंत मराठा आहे आणि ज्यांना आवश्यकता आहे. ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी त्या जरांगे पाटला साहेबाकडे पाहूच नाही ना. आज लाखो लोक त्यांच्या सभेला येतात, त्यांची नियत चांगली आहे आणि ते समाजाला काहीतरी देणार आहेत म्हणून. तुम्ही पहा, 50 वर्षापर्यंत आतापर्यंत घडलेले 50 वर्ष आणि हे जरांगे पाटलांनी हे 5 महिने किती लोकांना प्रमाणपत्र मिळाले. मग जरांगे पाटील हे आरक्षणाचा जो मुद्दा घेऊन चालतायत, हे आंदोलन जे छेडलेलं आहे हे सक्सेस झालेलं आहे. बर, निजाम शेख, चर्चा आजची चर्चा ही जरांगेंच्या आंदोलनाच्या यशाची अपयशाची नाही. तुम्हाला मुळात मुसलमानांना चालणार आहे का की जरांगे पाटील हे त्यांचे नेते झाले आणि मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठी लढायला लागले, हे तुम्हाला चालणार आहे? निजाम शेख, आपला आवाज येत नाहीये. आपली भूमिका मांडत असताना आपला आवाज गेलाय. हा, बिलकुल, बोला आता आपण. हा, महाराष्ट्रात मराठा समाज हा मुस्लिम समाजाचा मोठा भाऊ आहे आणि यापूर्वीच इतकी आंदोलनं झाली आणि आता जी आंदोलन होत आहेत यात मुस्लिम समाज मराठा बांधवांच्या ज्या काही गरजा आहेत, पाणी, नाश्ता, रोडवर ट्रॅफिक, अशा त्यांना ते मदत करतोय. आणि हे मदत करत असताना मुस्लिम समाज मी महाराष्ट्रातलीच आहे ना, आमच्या तरी गरजवंत काही लोक आहेत आणि त्यांनी हा शब्द, मोठ्या भावांनी लहान भावाचा शब्द टाकणं, ह्यात वाईट वाटायचं काय आहे? वाईट इतकंच आहे की महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे आणि भाजपला हे माहित आहे की मुस्लिम समाजाला नाव ठेवा, मुस्लिम समाजाला कोणतीही सवलत देऊ नका, मुस्लिम समाजाला काहीतरी वेगळं वाईट बोला, सर्व समाज एकत्र येऊन त्यांनाही देतो. ह्याच्यासाठी फक्त मुस्लिम समाज वापर करतायत, पण आता हे घडणार नाही. निजाम शेख, तुम्ही मुद्द्यावर, निजाम शेख, माझी विनंती आहे की आपण मुद्द्यावर यायला हवं. मी तिसऱ्यांदा विचारतोय तुम्हाला जरांगेंचं नेतृत्व चालणार आहे का? कारण तुम्ही खुल्या दिलानं हे सांगत नाही आहात की होय, मुसलमान आरक्षणाच्या साठी जरांगे पाटील हे महाराष्ट्रातल्या मुसलमानांचे नेते असतील. याचं उत्तर निजाम शेख का देत नाहीयेत अजून? चालेल ना, जरांगे पाटलासारखा स्वच्छ आणि चांगला माणूस मुस्लिम समाजाचं नेतृत्व करत असलं तर आम्ही स्वाभिमानाने त्यांना स्वीकार करू. बर, आता माझा पुढचा प्रश्न, चला या निमित्तानं एक गोष्ट आपण स्पष्ट केलीत की महाराष्ट्रातल्या मुसलमानांना जरांगे पाटलांचं नेतृत्व चालणार आहे.
अहो पण तुम्हाला आरक्षण मिळणार कसं? मुसलमानांना कुठल्या बळावर आरक्षण द्यायचं? आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे नेते कमी पडले की तुम्ही आता जरांगे पाटलांचं नेतृत्व मागायला लागलात? आतापर्यंत मुसलमानांचं आरक्षण धर्माच्या आधारावर मागितलं जात होतं, जे मिळणं शक्य नाही. माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाने आदेश दिलेले आहेत, पण ह्या भाजप सरकारला ते द्यायचं नाही. त्याच्यामुळे हे काही वाकडं वाईट करून आपलं ते कुठंतरी त्याला वेगळी वाट करण्याचं ते हे चालू आहे. द्यायचं झालं तर उच्च न्यायालयाने सांगितलं ना साहेब, अजून कोणी काय करायचं? उच्च न्यायालयानं जे आरक्षण राणे समितीच्या शिफारसीच्या नंतर दिलं होतं ते सरसकट आरक्षण नव्हतं, ते शिक्षणातलं आरक्षण होतं. शिक्षणातल्या आरक्षणाच्या नंतर रोजगारातलं मुसलमानांचं आरक्षण नव्हतं. मराठ्यांना त्यावेळेला जे 16% मिळाले ते शिक्षण आणि रोजगारात मिळाले. आता जे आरक्षण मागितलं जात आहे ते तुम्ही मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मागताना दिसत नाही आहात. तुमचं आरक्षण सरसकट मुसलमानांना धर्माच्या आधारावर आरक्षण मागतायत. आम्ही तेच मागतोय, पण भाजप सरकारची नियत चांगली नाही, त्याच्यामुळे ते मराठा आणि मुस्लिम वाद लावण्याच्या बेतात पडलेलं आहे. पण आता असं होणार नाही. मुस्लिम समाज 100% मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहणार आहे आता. बर, मला पटकन एक प्रश्न पटकन आपल्यासोबत तेजस्विनी ताई आहेत त्यांना विचारायचा आहे. तेजस्विनी ताई, मुसलमान म्हणतायत की ते मराठ्यांच्या सोबत यायला तयार आहेत आणि त्यासाठी त्यांना त्याच्या बदल्यात मुसलमान आरक्षणाची खात्री हवी आहे. आंदोलनाच्या साठीची ही वाट योग्य आहे का? तेजस्विनी चव्हाण. मुळात काय माहितीये का, सर्व कुठल्याही आता जे काय प्रवर्ग आहेत प्रत्येक जणांनी जरी सपोर्ट केला तरी हे लीगल ऍक्शन मध्ये बसणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची डॉक्युमेंटरी काय प्रूव्ह करते ना त्याच्यावरती तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. कोणाचा तुम्हाला सपोर्ट आहे आणि कोणाचा तुम्हाला सपोर्ट नाही याच्यावर आरक्षण नाही. पहिला मुद्दा हा आहे. आणि राहिली आता जे आपले बांधव बोलत होते त्यांना मला एकच सांगायचंय की तुम्ही राष्ट्रवादीची भाषा अजिबात बोलू नका. जसे की तुम्ही जरांगे पाटलांचा मकासपासून वाहवाच चाललेला आहे तुमच्या तोंडातून. जरांगे पाटील आधी कोणाच्या बर्डन खाली किंवा कोण काय सांगताय त्यांना, म्हणजेच शरद पवारांची भाषा जे बोलतायत ना ते बोलणं पहिलं तुम्ही थांबवा. हे राजकारण नाहीये, हे समाजकारण आहे आणि आमच्या समाजाला वेटीला धरलेले. आम्ही आजवरती इतकं झेललेलं आहे ह्या सर्व गोष्टी आरक्षण नसताना. आता मी आरक्षण मागायला सुरुवात केली. तुम्ही बोलू नका, आता ऐकून घ्या, बोलायचं नाही मध्ये मध्ये अजिबात. तुम्ही बोलू नका. पक्षाची भूमिका मांडायची तुम्हाला, पक्षाच्या भूमिकेसाठी तुम्ही नाही आलेला. इथे प्रश्न, इथे विषय वेगळा आहे. तुम्ही मुळीच नाही, मी कुठेही येत नाही. आम्ही समाजासाठीच बसलेलो आहोत. आम्ही समाजाचा नाही. आम्ही कोणाच्याच बाजूने आम्ही कायद्याची भाषा बोलतो. आम्हाला कायद्या व्यतिरिक्त काही कळत नाही. तुम्ही साथ द्या तुम्ही. आम्ही नाही साथ देऊ शकत. आमचे दाखले निघत नाहीये. तुम्ही साथ कशी देता? तुम्ही भाजपचे प्रवक्ते झालेला आहात, कसं साथ देता तुम्ही समाजाला? ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुमची ऐकून घ्या. एक मिनिट. मला चर्चेत याच्यासाठी हस्तक्षेप करायचा आहे. एक महिला बोलत असताना तिला 2 पुरुषांनी तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. माझी विनंती आहे, डॉक्टर तारक, आपल्याला त्यांनी केलेला उल्लेख आवडलेला नाहीये. जरांगे पाटील शरद पवारांची भाषा बोलतायत अशी प्रतिक्रिया तेजस्विनी ताईंनी दिली, ती तुम्हाला पटली नाही. तुम्हाला त्याचं उत्तर देण्याची संधी देतो. 1 मिनिटात तेजस्विनी चव्हाण, विनंती आहे आपली भूमिका पूर्ण करा. डॉक्टर तारक यांना उत्तर देण्याची संधी त्याच्यानंतर असेल. मगाशी जसं काही तारक मेहताजी बोलले की मॅडमचा बोलवता धनी कोणतरी आहे, तर माझं त्यांना एकच सांगणं आहे की बोलवता वगैरे धनी काही नाहीये. आम्ही स्ट्रगल करूनच पुढे आलेलो आहोत आणि आम्हाला सामाजिक दृष्ट्या ज्या काय प्रॉब्लेम आलेले आहेत किंवा जे काय आम्ही फेस केलेलं आहे त्यातूनच ही आमची पोट तिडकीची भाषा आहे किंवा बोलत आहोत आम्ही. याच्यामध्ये कोणाचाही कसलाही हस्तक्षेप नाहीये. आणि राहिला दुसरा मुद्दा, आम्ही नेहमी कायद्याच्या भाषेने बोलत आलो म्हणजेच आम्ही भाजप सरकार सारखं बोलतोय किंवा राष्ट्रवादी सारखं बोलतोय का अन्य कुणासारखं बोलतोय, तर असं नाहीये. आमचं
म्हणणं पहिल्यापासून एकच आहे की समाजाच्या क्रायटेरियात किंवा कायद्याच्या चौकटीत जे काही आरक्षण बसणार आहे किंवा जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार आम्हाला आरक्षण हवं आहे की जे टिकणार आहे. ह्यांची जी मागणी आहे ती कधीही टिकू शकत नाही. हे वारंवार मी सांगत आलेले माझ्या वक्तव्यामधून. आणि तेजस्विनी चव्हाण यांची वेदना समोर आली. तेजस्विनी चव्हाण सांगतायत आरक्षणाची मागणी ही टिकणाऱ्या आरक्षणासाठी असली पाहिजे. आता ज्या पद्धतीनं आरक्षणाचं आंदोलन चाललंय ते न्यायोचित आणि कायद्याच्या कसोटीवर टिकेल यावर त्यांचा विश्वास नाही. पटकन डॉक्टर सुदर्शन तारक, आपल्यासाठीचा मुद्दा असा आहे, तुम्हाला उल्लेखित केलेल्या मुद्द्यावर आक्षेप होता, मनोज जरांगेंची भाषा शरद पवारांच्या जवळ जाणारी आहे असं जेव्हा तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या तुम्ही त्यांना आक्षेप नोंदवलेत. हा आक्षेप तुमचा असणं स्वाभाविक आहे, पण जे तर्क तुम्ही दिलेत मगाशी सांगितलं त्यात अनेकदा त्याच प्रकारचे संदर्भ होते. छत्रपतींच्या सोबत अनेक मुसलमान होते, हा ब्रिगेडी तर्क आतापर्यंत अनेकदा ऐकला गेलेला आहे. याचबरोबर मुसलमान मराठ्यांना मोठा भाऊ मानून सक्रिय प्रकारे सदस्य म्हणून आणि मदत करायला पुढे आले, हाही विचार यापूर्वी आला. आणि मुसलमानांना आरक्षण मिळालं पाहिजे हाही ब्रिगेडी विचार कानावर आलेला आहे. हे सगळं ऐकूनच तेजस्विनी चव्हाण यांची भूमिका तशी झालेली असू शकते. आपल्याला उत्तर द्यायची संधी आहे. डॉक्टर तारक, आपण बोलणार आहात. नाही, मुळात मला थोडासा संदिग्धपणे इथे वाटतंय. ब्रिगेडी विचार म्हणजे काय? महापुरुषांचा विचार सांगणं म्हणजे ब्रिगेड विचार आहे का? मुळात मी 27 वर्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या विचाराचा आहे, एका पदावर आहे. हा भाग वेगळा आहे. आज भूमिका मांडतोय मी जरांगे यांचा समर्थक म्हणून, कारण माझ्या गावात हे आंदोलन चालू आहे. माझ्या गावात जे काही आतोनात जे काही हल्ला झाला, त्याच्यावर काय एवढी दगडफेक झाली, हा सगळा प्रकार पाहता ज्या माझ्या भगिनी म्हणतायत त्यांची भाषा ही मला वाटतं तिथे सगळ्या समाजाचे, सगळ्या पक्षाचे, सगळे सरकारमधले असू का विरोधक असू, सगळे त्या ठिकाणी नेते मंडळी येऊन गेलेले आहेत. त्या सगळ्यांना काय वाटतंय की समाजाचा कुठेतरी आरक्षणाचा गंभीर प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्या ठिकाणी भेट देत आहेत आणि तेजस्विनी ताईन त्याला वेगळ्या पद्धतीने नेत आहेत. मग ह्यांच्या भाषेवरून मला असं वाटतं की नेमकं यांची भूमिका संदिग्ध आहे, की त्यांनी स्पष्ट करावं पाहिलं की भूमिका नेमकी पक्षाची मांडतायत का तुम्ही एखादा मराठा आंदोलक म्हणून मांडतायत. जी, त्यांच्या या भूमिकेच्या अनुषंगाने जे वक्तव्य तुमचं आलं त्यातून समोर काय येत आहे तर तेजस्विनीताई आणि डॉक्टर तारक यांना परस्परांच्या भूमिकांविषयी संशय आहे. आपण या मुद्द्यावर अधिक चर्चा करू शकू. वेळेची मर्यादा असल्यानं पटकन डॉक्टर तारक यांना एक संधी आणखी देतो. निजामजी, आत्ताच्या घडीला आपल्याला आणखीन वेळ मला देता येणार नाहीये, पण पटकन डॉक्टर तारक यांच्यासाठीचा माझा प्रश्न असा आहे, आपण मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन लढत असताना आता मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठीची पण हवा देतात, हाक मारत आहात. तुम्ही कधी लढा सुरू करणार आणि मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठी जरांगे पाटील कधी उपोषणाला बसणार? मुळात तुम्ही हा चर्चेचा विषय वेगळ्या बाजूने चाललेला आहे. हा जो काही बीडमध्ये झालेला सभा आहे, बीडमध्ये झालेली सभा ही गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी झाली. मराठा समाज हा ऑलरेडी कुणबी होता, कुणबी सर्टिफिकेट त्याला मिळावा, तो ओबीसी मध्ये आरक्षित व्हावा आणि त्याला ओबीसीचं आरक्षण मिळावं यासाठी हा मेळावा होता. हा सगळ्या विराट सभा होती. मुळात जे आंदोलन चालू आहे ते सुद्धा मराठ्यांसाठी चालू आहे. त्यामुळे इथे विषय येत नाही कोणाचा आंदोलनाचा काय सपोर्ट घेतला आणि कोणाला आंदोलनासाठी आरक्षणासाठी आम्ही सपोर्ट करतोय. मुळात फक्त एवढाच मुद्दा आहे की मराठ्यांच्या आरक्षणासाठी आम्ही लढतोय आणि आमचे नेते माननीय मनोज पाटील जरांगे ते अतिशय उत्तमरित्या कर्तृत्ववान आहेत. त्यांनी सगळ्या प्रकारचा अभ्यास केलेला. माझ्या ताईंना सांगू शकतो आमच्याकडे लिगल ऍडवायझर टीम आहे, सगळ्या प्रकारचं आहे. सरकारशी आमचं चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन आहे. सरकारमधले सगळे मंत्री येत आहेत. आम्हाला जे वाटतं ते त्यांना सांगतो, त्यांना जे वाटतं ते आम्हाला सांगतोय. याच्यातून एकच फायदा करायचा आहे की गरजवंत मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात येतं. पण डॉक्टर तारक, जाता जाता आपण किमान ही घोषणा करू शकाल का की मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या सोबतच मुसलमानांच्या आरक्षणाच्या साठी पण मनोज जरांगे अमुक तारखेपासून रस्त्यावर उतरतील? एखादी तारीख आहे? तुमचं 20 तारखेचं मुंबईचं आंदोलन आटपल्यावर करा, पण मुसलमानांच्या आरक्षणासाठी लढाल ना, का आज फक्त बोलून सोडून देणार आहात? निजामभाईंना वाईट वाटेल. नाही, मुळात प्रश्न हा तुम्ही जो उपस्थित करताय, मी परत तेच सांगतोय की हा लढा गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी आहे. त्यामुळे गरजवंत मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासाठीच्या या सगळ्या आंदोलनाचा खटाटोप चालू आहे. आणि हा काय आजचा नाही, गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासूनचा लढा आहे. हा जर 50 वर्षाचा 70 वर्षाचा इतिहास पाहिला तर तेव्हापासूनचा सगळा इतिहास पाहता मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठीचाच हा आरक्षणाचा लढा आहे. हे मुळात मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तारक, आपण आपली भूमिका मांडलीत. 30 सेकंद पटकन तेजस्विनी ताईंना देतो. तेजस्विनी ताई, मी 2दा-3दा विचारायचा प्रयत्न केला, पण मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठी जरांगे पाटील नवीन आंदोलन कधी उभं करणार, उपोषणाला कधी बसणार, रस्त्यावर कधी उतरणार याची काही तारीख कळत नाहीये. तुमच्या लेखी हे काय संकेत आहेत?
आता कसं झालेलं आहे माहितीये का, आता सर्व स्थित्या आहेत ना समोर आलेल्या आहेत की प्रत्येक वेळेस त्यांनी जी काही भूमिका बदललेली आहे त्या भूमिकेनंतर त्यांना प्रत्येक गोष्टीचे रिझल्ट एंड पर्यंत मिळालेले आहेत. आणि आताही त्यांना स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे की ज्यांचे दाखले त्यांनाच आम्ही आरक्षण म्हणजे ओबीसीतून देणार आहोत, अन्यथा उर्वरित समाज हा एससीबीसीचं आरक्षण किंवा ईडब्ल्यूएसचं आरक्षण आतापर्यंत युज करता येईल तसंच करणार आहे. आणि एक सेकंड, तुम्ही मागितलेलंच नाहीये. तुम्ही आम्ही कुठे म्हणलं तुम्ही मागितलं? तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही का वारंवार मध्ये बोलत असता? मी तुम्हाला बोलते का? तुम्ही बोलू नका. तुम्ही सरकारची भूमिका मागताय का बीजेपीची भूमिका मागताय? तुम्ही मुळात हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आंदोलकाची भूमिका मांडा. तुम्ही चुकीच्या आंदोलकाची भूमिका मागताय. मुळात आम्ही फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन बाहेर चाललेलो आहे आणि कुणबीचे सर्टिफिकेट मिळत आहेत. आपली निरंतर प्रक्रिया आहे आणि हे मिळत राहणार आहे. त्याला आरक्षण मिळणार आहे. त्याच्यामध्ये ताकद बसू नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कृपया मराठा समाजाचा विश्वासघात करू नका. तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही चुकीच्या पद्धतीने विश्लेषण करू नका आणि या आंदोलनाला वेगळ्या भडकवण्याचा प्रयत्न करू नका. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती राहील. त्यामुळे तुम्ही अशा चुकीचा संदेश तुम्ही बोलणं बंद करा. तुम्ही पहिला यांचा बोलणं बंद करणार नाही. तुम्ही चुकीचा बोलता, तुम्ही बोलणं चालू ठेवणार. डॉक्टर तारक, आपण ज्या वेळेला एखाद्या महिलेला बोलायची संधी दिली आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. मला ही वेळेची मर्यादा आहे. चर्चेला वेळेत आटोपतं घेणं ही माझ्यावर चर्चेच्या सूत्रसंचालक या नात्यानं जबाबदारी आहे. आणि तेजस्विनी ताईंना विनंती आहे, तेजस्विनी ताई 30 सेकंद उरली आहेत, यापेक्षा पुढे जाऊ नका. पटकन कृपया. माझं एकच म्हणणं आहे की उर्वरित ज्या समाजाला सर्टिफिकेट नाहीये त्यांना एससीबीसीचं आरक्षण म्हणजे 24 जानेवारीला जे काही सुप्रीम कोर्टाची याचिका दाखल झालेली आहे त्याच्यातून जे काही निर्णय येणार आहे त्याच्यावरती उर्वरित मराठा समाजाचं आरक्षण राहिलेलं आहे. आणि ईडब्ल्यूएस तर मुळात असा विषय झालेला. हा विषय सोडून हे कुणबी तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. हे मी बोलतेय ना, तुम्ही बोला, मी म्यूट होते. ठीक आहे. काय चाललंय? तुम्हाला मी 4 वेळा सांगते बोलू नका. मला मांडून देणार आहे की नाही तुम्ही भूमिका? ठीक आहे तेजस्विनी ताई बाकीचे शांत बसलेत. आपण बोला आता, कृपया वेळेत भूमिका पूर्ण करा. कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण म्हणजे हेच आहे, ज्यांचे लिगल डॉक्युमेंट निघतील त्यांनाच कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे, अन्यथा उर्वरित समाज हा मराठा म्हणूनच राहणार आहे. हे तुम्ही पहिलं डोक्यामध्ये फिट करून घ्या तुमच्या आणि नंतर समर्थन करा माणसांचं. कळलं का तुम्हाला? प्रत्येक वेळेस तुमच्या अरे रवकी चालली आहे. कुणबी लोकांच्या डोक्यावर बसवताय का तुम्ही कारण नसताना? तेजस्विनी ताई थोडं शांत व्हा. तुमचा उद्वेग आणि तुमची भावना लक्षात येण्यासारखी आहे. तुमच्या या वेदना सुद्धा लक्षात येण्यासारख्या आहेत. कारण तुम्हाला चिंता या गोष्टीची आहे की आत्ताच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्यामुळे मराठ्यांची ओळखच संपू शकते. आपल्याला यावर अनेकदा चर्चा करता येईल, भविष्यात सुद्धा आपण भेटत राहू. तुर्तास मला वेळ मर्यादा असल्यानं सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो आणि मी अधिक आपल्याला बोलायला देऊ शकत नाही, याबद्दल क्षमस्व. आपण परत नव्या विषयाच्या निमित्तानं निश्चित भेटू. तुर्तास या चर्चेत आत्ता इतकंच. मराठीमध्ये एक म्हण आहे, घरचं झालं थोडं व्यायानं धाडलं घोडं. तशा प्रकारची कुठल्याही आंदोलनाची अवस्था होऊ नये ही किमान अपेक्षा. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.